Hello students, today's we will discuss about practical number third demonstration of seed sampling equipments with the help of photographs. ओके, मग याच्यामध्ये फक्त आपल्याला सीड इक्विपमेंट जे असतील किंवा सीड सॅम्पलिंग इक्विपमेंट्स आहेत यांचं काय करायचं फक्त डेमॉन्स्ट्रेशन विथ द हेल्प ऑफ फोटोग्राफ्स. मग त्यांच्या फोटोग्राफच्या हेल्पमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता त्यामध्ये सॅम्पलिंग इन सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. मग सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये काय काय सॅम्पलिंग किंवा कसं ते केलं जातं. द सीड सॅम्पल्स रिसीव्ह इन द लॅबोरेटरी आर रिक्वायर्ड टू बी रिड्यूस टू ऑब्टेन वर्किंग सॅम्पल फॉर कॅरिंग आउट व्हेरियस टेस्टेस. मग त्या टेस्ट लॅबमध्ये किंवा टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये काय व्हेरियस टेस्टेस तिथं केल्या जातात आणि त्या टेस्ट करण्यासाठी त्याचे वेगवेगळे काय असतील इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याचे टेक्निक्स असतील. ए नंबर ऑफ मेथड्स आर अवेलेबल फॉर ऑब्टेनिंग वर्किंग सॅम्पल. मग त्याच्याशी रिलेटेड नंबर ऑफ मेथड्स आहेत आणि त्या प्रोसेस अप्लाय करण्यासाठी ते सॅम्पल्स आपल्याला तिथं यूज करण्यासाठी पाहिजे. ओके, मग ते सॅम्पल आलं तरच आपण त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करू शकतो. देन सॅम्पलिंग इन लॅबोरेटरी. मग लॅबोरेटरीमध्ये कसं सॅम्पलिंग केलं जातं, काय काय त्याच्या प्रोसेसेस आहेत किंवा काय त्याच्या टेक्निक आहेत किंवा काय काय मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे मेकॅनिकल डिव्हायडर मेथड, त्यानंतर रँडम कप मेथड, स्पून मेथड, द हँड हॉल्विंग मेथड. एवढ्या सगळ्या त्या मेथड्स आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट आहे सॅम्पलिंग बाय हँड. मग हँडच्या हेल्पनं किंवा विथ हँड डायरेक्टली रँडमली आपण ती प्रोसेस करू शकतो. इन सर्टेन केसेस अँड सर्टेन स्पेसिस स्पेशली चाफी नॉन फ्री फ्लावरिंग स्पेसिस हँड सॅम्पलिंग इज सम टाइम्स मोस्ट सॅटिस्फॅक्टरी मेथड. मग हाताने केलेली जे प्रोसेस सॅम्पलिंग जे आहे ते काय वेल सॅटिस्फाय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये काय स्पेशली काय नसतं आहे, स्पेसिस नसते किंवा स्पेशल व्हरायटी नसते. ओके, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सीड्स असतील त्या आपण काय करायच्यात डायरेक्ट बाय हँडने काय करायच्या सॅम्पल म्हणून यूज करायच्यात किंवा सॅम्पलसाठी आपण घेऊ शकतो डायरेक्ट हातानेच. देन एक्झाम्पल ऑफ सम स्पेसिस इन विच दिस मेथड फॉलोड ॲग्रोसिस्ट, त्यानंतर ॲग्रोपायरॉन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. देन सॅम्पलिंग मेथड. मग त्यामध्ये मेकॅनिकल सॅम्पलिंग म्हणजेच काय, जे मेकॅनिकली आपण काय करू शकतो सॅम्पल करू शकतो किंवा त्याचं टेस्ट करू शकतो. ओके, विथ कंपार्टमेंट्स विदाउट कंपार्टमेंट्स. मग त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स असतील किंवा विदाउट कंपार्टमेंट्स हे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. देन मग त्यामध्ये आपण बघत आहोत हँड सॅम्पलिंग. ओके, दिस मेथड ॲप्लिकेबल फॉर नॉन फ्री फ्लोविंग टू एक्स्ट्रीमली चाफी सीड्स लाईक ग्रास सीड्स, कॉटन, फजी सीड्स. एवढे जे अदर सीड्स जे असतील हे सीड्स काय नसणार आहेत तिथं नसणार आहेत. फक्त जे आपल्याला यूज करायचे आहेत तेच सीड्स आपण काय करू शकतो बाय हँड ॲज अ सॅम्पल म्हणून घेऊ शकतो. ओके, दिस इज द हँड सॅम्पलिंग. म्हणजे डायरेक्ट हाताने ते सीड्स घेणं, दिस इज कॉल्ड एज अ हँड सॅम्पलिंग. देन नेक्स्ट आहे मिक्सिंग अँड डिव्हायडिंग. दिस मेथड सुटेबल फॉर सीड विच फ्री फ्लोविंग अँड नॉन चाफी. ओके, मग याच्यामध्ये काय सीड एकदम फ्री असतील आणि त्याच्यामध्ये काय अदर मटेरियल काय नसणार आहे, त्याच्यामध्ये एंटर झालेलं नसणार आहे. द ॲपरेटस डिव्हाइड्स द सॅम्पल इन टू 2 holes which are again pulled and process repeated still satisfy that mixing dividing has been done properly. मग याच्यामध्ये काय 2 हॉल असतील किंवा 2 ओपनिंग असतील. त्या ओपनिंगमधून जे वेल डेव्हलप सीड्स असतील ते एका होलमधून किंवा एका ओपनिंगमधून बाहेर पडतील आणि जे अनडेव्हलप असतील, जे इमॅच्युअर असतील, जे हे झालेले असतील, थोडेसे त्याच्यावरती मेकॅनिकल इंजुरी झालेली असेल, ते जे सीड्स असतील ते काय होतील सेपरेट आउट होतील. देन डिपेंडिंग अपॉन द सीड्स द प्रोसेस इज रिपीटेड टिल ऑब्टेनिंग रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ द सीड सॅम्पल इज ऑब्टेन. मग त्याच्यामधून क्वांटिटी किंवा क्वालिटी सीड्स काय होतील आपल्याला सेपरेट आउट झालेले दिसून येतील. ओके, दिस इज अ मिक्सिंग अँड डिव्हायडिंग. देन कोनिकल बर्नर डिव्हायडेड. कोनिकल मीन्स बर्नर डिव्हायडर. ओके, इट इज द मोस्ट कॉमनली यूज डिव्हायडर विच इज वर्किंग द प्रिन्सिपल ग्रॅव्हिटी. मग याच्यामध्ये काय प्रिन्सिपल ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटीच्या हेल्पनं हे काय होतात डिव्हायडर्स सीड डिव्हाइड तिथं केले जातात. ओके, मग ते ॲक्च्युअल त्याचं काय आहे कोनिकल का म्हटलं, कारण त्याचा कोनिकल शेप, त्याचा जो व्हॉल्व आहे तो कोनिकल शेप आहे किंवा त्याचं आउटर कवरिंग जे आहे ते कोनिकल स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला कोनिकल बर्नर डिव्हायडर असं म्हटलेलं आहे. ओके, मग त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. दिस इज कॉल्ड एज अ कोनिकल बर्नर डिव्हायडर. म्हणजे जिथून आपण काय करणार सॅम्पल एंटर करणार ते ओपनिंग जे आहे ते कोनिकल लाईक आहे. दिस इज कॉल्ड एज अ बर्नर डिव्हायडर. देन नेक्स्ट सॉईल डिव्हायडर. सॉईल डिव्हायडर म्हटल्यानंतर याच्यातून काय होईल सॉईल पार्टिकल्स जे अदर रॉ मटेरियल असेल ते काय होईल याच्यातून
सेपरेट आउट होईल. इट हॅज अ चॅनल डक्ट्स अरेंज स्ट्रेट मॅनर होपर टू रिसिविंग पॅन्स अँड पोअरिंग पॅन्स. ओके, मग याच्यामध्ये काय असेल, चॅनल लाईक किंवा नळ्या लाईक काय असेल, जशा नळ्या असतात छोट्या छोट्या नळ्या, त्या नळ्यासारखं ट्यूब लाईक स्ट्रक्चर, तसं काय असेल त्याच्यामध्ये चॅनल्स असतील आणि त्या चॅनल्स थ्रू काय होईल, ही सीड्स त्याच्यातून पास होत जातील आणि त्याच्यातून मग सीड साईज, मग त्याचं काय सांगितलं, दिस डिवायडर इज सुटेबल फॉर लार्ज सीड नॉन फ्री फ्लोईंग अँड कॉटन शुगर केन. ओके, मग याच्यामध्ये काय असेल, अदर ॲग्रिकल्चरल वेस्ट हे सुद्धा काय, ॲग्रिकल्चरल रॉ मटेरियल हे सुद्धा त्याच्या सीड्समध्ये आलेलं असेल. मग त्याच्यातून फक्त सीड्सच काय होतील, सेपरेट आउट होतील आणि अदर रॉ मटेरियल असेल, सीड पार्टिकल्स असतील, हे सेपरेट आउट होतील, म्हणून त्याला सॉईल डिवायडर म्हटलेलं आहे. मग ते सॉईलची त्या सीडची साईज ही सुद्धा काय होईल तिथं ते मेंटेन करतं, म्हणजे जे सीड्स वेल डेव्हलप आहे त्यालाच काय करेल, ते सेपरेट आउट करेल. देन रँडम कप मेथड. This method mainly suitable for seeds with working sample size 10 gram or less. The seed should not be chaffy bounce. ओके, मग सीडची साईज किती, 10 ग्रॅम किंवा 10पेक्षा जास्त जर असेल तर ते सीड्स काय केलं तर रँडम कप म्हणून आपण तिथं यूज करतो. ओके, म्हणजेच काय, त्यासाठी आपण काय करू शकतो, स्मॉल साईजचे जे सीड्स असतील तेच तिथं रँडमली यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल मस्टार्ड आणि राईस यासारखी जी सीड्स आहेत किंवा ग्रेन्स आहेत याचं काय केलं जातं, इथं यूज केला जातो, यांचं रँडम कप मेथड यूज केली जाते. देन 6 to 8 कप स्मॉल साईज आर प्लेस इनसाईड रँडमली. मग ते किती, 6 ते 8 कप आपण काय करायचेत, रँडमली ॲज अ सॅम्पलिंग म्हणून यूज करायचेत किंवा आपण घ्यायचेत आणि ते यूज करायचे सॅम्पल म्हणून. द सीड्स आर देन पुअर्ड युनिफॉर्मली इन टू द ट्रे अँड कप्स वन डायरेक्शन. मग एका ट्रेमध्ये किंवा एका मोठ्या कपमध्ये किंवा एका मोठ्या बिकरमध्ये आपण ते काय करू शकतो, घेऊ शकतो. ओके, मग ते कप मेथडने घेऊ शकतो, म्हणून त्याला कप मेथड असं म्हटलेलं आहे. ओके, देन स्पून अँड स्पॅच्युला मेथड. मग स्पून जो असेल, जसं आपण कप डायरेक्टली यूज करतो आहे, बाय हँड यूज करतो आहे किंवा ते बर्नर डिव्हायडर आहे त्याच्यामध्ये आपण ते टाकून यूज करतो आहे, तसं डायरेक्ट स्पूनने सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. दिस मेथड इज सुटेबल फॉर व्हेरी स्मॉल सीड लाईक स्ट्रक्चर, टोमॅटो सीड्स, टोबॅको सीड्स, अमॅरांथस, युकॅलिप्टस, ब्रासिकाज, फ्लोराज, ह्या ज्या सीड्स असतील त्या सीड्स आपल्याला सॅम्पल म्हणून यूज करण्यासाठी आपण स्पून लाईक स्ट्रक्चर जे इन्स्ट्रुमेंट असेल ते यूज करतो आहे. देन हँड हॉल्विंग मेथड. इन द ॲब्सन्स ऑफ एनी मेथड्स मेन्शन अबाव दिस मेथड कॅन बी फॉलो. इन दिस मेथड सॅम्पल इज डिवायडेड इंटू 4 क्वार्टर्स. मग सॅम्पल या मेथडमध्ये काय केलं जातं आहे, 4 क्वार्टर किंवा 4 पार्टिशन्समध्ये डिवाइड केलं जातं आहे. Opposite quarters are rejected and other half again pulled. Process is repeated till desired quantity. Working sample obtained. This method is suitable for extremely chaffy seeds. मग याच्यामध्ये काय केलं जातं, 4 पार्टिशनमध्ये याचं डिव्हायडेशन केलं जातं आणि त्याच्यातून जो गुड क्वालिटीचे सीड्स असतील ते सेपरेट आउट होतात आणि रॉ मटेरियल हे सेपरेट आउट होतं. ओके, दिस इज अ हँड हॉल्विंग मेथड. देन म्हणजे आत्ता आपण बघितलं, जे त्याची इन्फॉर्मेशन बघितली त्यामध्ये फर्स्ट काय होतं हे, त्यामध्ये आपण बोर्नर डिव्हायडर बघितलं, बोर्नर सीड डिव्हायडर, त्याचा कोनिकल त्याचं ओपनिंग आहे म्हणून त्याला कोनिकल बोर्नर डिव्हायडरसुद्धा म्हटलेलं आहे. देन स्पून मेथड. हे स्पून आहेत, मग याच्यामध्ये काय, ते ब्रासिका किंवा जे मायन्यूट सीड्स असतील त्यांचं सेपरेशन करता येतं किंवा ते ॲज अ सॅम्पल म्हणून आपण यूज करतो, म्हणून त्याला स्पून मेथड यूज केलेली आहे. ओके, त्यानंतर गॅमेट सीड डिव्हायडर. हे सीड डिव्हायडर आहे, मग याच्यामध्ये काय 2 हॉल्स दाखवलेले आहेत, मग या दोन्हीमध्ये सुद्धा काय होईल, सीड सेपरेट आउट होतील. ओके, दिस इज द गॅमेट सीड डिव्हायडर. सीड सॅम्पलिंग इक्विपमेंट्स प्रॅक्टिकल इज फिनिश. ओके, मग काय त्याचे सॅम्पलिंग इक्विपमेंट्स आहेत, कसं ते सॅम्पल त्याच्यामध्ये यूज करायचं आहे, डायरेक्टली ते सीड्स त्याच्यामध्ये एंटर करून द्यायचेत आणि त्याच्यातून जे अनवॉन्टेड मटेरियल असेल ते सेपरेट आउट होईल आणि जे आपल्यासाठी इसेन्शियल आहे, नेसेसरी आहे तेच सीड्स, गुड क्वालिटीचे सीड्सच काय होतील, डेव्हलप झालेले तिथं सेपरेट आउट होतील. ओके, सीड सॅम्पलिंग इक्विपमेंट्स प्रॅक्टिकल इज फिनिश. थँक्यू.